शाळेसाठी आरक्षित जागा केडीएमसीने दिली आपला दवाखान्यासाठी. ठाण्याची पुनरावृत्ती कल्याणमध्ये होण्याची शक्यता. ठाण्यात आपला दवाखाना चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने भाडं थकवलं. परिचारिकांचा पगार सुद्धा दिला नाही आणि अखेर गाळा मालकाने आपला दवाखाना बंद करायला लावला. ठाण्यात 44 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला, परंतु त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आपला दवाखान्यामध्ये साड्या पाहण्याची वेळ ठाणेकरांवर आली. असे असताना आमदार संजय केळकर यांनी आवाज उठवताच संबंधित परिचारिका यांचा पगार व गाळे मालक यांना थकीत भाडे देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे. परंतु अशाच प्रकारची पुनरावृत्ती कल्याणमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे कल्याण स्टेशन परिसरातील सर्वोदय गार्डन या इमारती शेजारी असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक भूखंड शाळेसाठी आरक्षित आहे. महापालिकेने या भूखंडावर आपला दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला आहे. या संबंधित महाराष्ट्र क्राईम स्पॉटने काही दिवसांपूर्वी बातमी प्रसारित केली होती. वास्तविक पाहता भूखंड ज्या कारणाकरिता आरक्षित आहे त्याच कारणास्तव वापर झाला पाहिजे. त्या ठिकाणी दवाखाना सुरू करण्याऐवजी शाळा सुरू केली पाहिजे. कोणताही आरक्षित भूखंड हा अन्य कारणाकरिता वापरायचा असल्यास त्याच्या आरक्षणात बदल करणे आवश्यक आहे. नगररचना विभागाकडून तसा प्रस्ताव नगर विकास खात्यास पाठवून खात्याची मंजुरी आल्यानंतरच त्याचा वापर करता येऊ शकतो. अन्यथा नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे उघड होणार आहे. आरक्षित भूखंडावर आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. सदर ठिकाणी जर आपला दवाखाना सुरू झाला तर त्याचे सुद्धा हाल ठाण्यातील इतर आपला दवाखान्यांचे जसे झाले तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.